काय ग डिंपल, काय काम आहे? आता अजून पण मी विचारायची वाट बघणार आहे का? कधीतरी स्वतःहून सांगत जा. म्हणजे काल काय झालं दिव्या मॅडमच्या घरी? काय झालं? अहो मी पण तुम्हाला तेच विचारतीया. काल तिच्या घरी जेवायला गेले होते ना तुम्ही? तुला काय प्रत्येक गोष्टीची उत्तर दिली पाहिजे का ग? हा मग मी पार्टनर आहे तुमची. सांगतो, त्याच्याशिवाय तुझ्या जीवाला शांती मिळणार नाही. हा, एक मिनिट थांबा. हा, आता सांगा. काल गेलो होतो मी दिव्याच्या घरी. दिव्या मस्त तयार झाली होती, काय सुंदर दिसत होती. मी तिच्याकडेच पाहत होतो. आमचं जेवण झालं, मग आम्ही गप्पा मारल्या. मायराला झोप आली, मायरा झोपली. मग मी तिला उचलून घेतलं आणि बेडरूम मध्ये गेलो. तुम्ही डायरेक्ट बेडरूम मध्ये घेऊन गेले? हो, मग तिथे सुद्धा आम्ही गप्पा मारल्या. मी इमोशनल झालो. दिव्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला. तुम्ही खरंच इमोशनल झाले होते का आपलं नाटक चालू होतं? पुढचं ऐकायचंय का? हा, ऐकायचं. सांगा. तिने मला गिफ्ट सुद्धा दिलं. गिफ्ट दिलं? कुठे आहे ते गिफ्ट? मला बी दाखवा की. अगं ते रूम मध्ये आता मी उघडूनच नाही बघितलं. त्या फाईलच्या गडबडीत विसरून गेलो. अहो मग कशाची वाट बघताय? जावं लवकर उघडा आणि मला बी दाखवा ते गिफ्ट. थांब, मी आलोच. हा, काय बोलले डॉक्टर? फाईलच्या गडबडीत? कसल्या फाईल बद्दल बोलले असतील? काय पैलवान? मग बजा कशी चालली जॉगिंग? डॉक्टर येतात का जॉगिंगला? नाम्या माकडा, तुझा बोलायचा रोग कळतोय बर का मला. डॉक्टरांबद्दल परत जर काय बोललास का नाही, पोत्यात घालून आणि आधीच सांगतोय तुला. हाय का आता? काय चुकीचं बोललो मी? डॉक्टर आधी जॉगिंगला जात नव्हते, पण जेव्हापासून त्या दिव्या मॅडम आल्यात की नाही तेव्हापासून जॉगिंगला जायला लागले. मग काय झालं? एक बाय गावात येते, जॉगिंग करते, पण आपण नाही करत. अरे ती तिच्या तब्येतीची काळजी घेते, पण आपण घेत नाही. असा विचार करून त्यांनी बी केली असेल सुरुवात जॉगिंगला. हे बघ बजा, माणूस कुठला बी असू दे, पण त्याच्यावर 100% विश्वास नाही टाकायचा. कसं आहे, त्याच्यावर आपण विश्वास टाकला आणि त्यांनी आपल्याला फसवलं, विश्वासघात केला, तर आपल्याला लय दुःख होतं. बघ आता माझंच बघ ना. मी माझ्या बायकोवर इतकं प्रेम केलं, इतका विश्वास टाकला, आणि गेली ना पळून. मला एक बिस्किट पुडा दे की. हा, भूक लागली मला. देतो ना. बसा की तुम्ही बाबा, बसा बसा. त्या दिवशी तुम्ही निघून गेलात, नंतर मला आठवलं की तुमची पोरगी कुणाकडे आली होती आणि तिला कुठे पाहिलं ते. कुठं आली होती? वाड्यात, डॉक्टरांकडं. मला मॅडमला सांगितलं पाहिजे. ते रूपाला नक्की शोधून काढतील. ते रूपाला शोधून काढतील. बाबा ओ बाबा, ओ अहो बिस्किट तरी खाऊन जा की, उन्हाळी चक्कर बेकर यायची तुम्हाला. नाम्या माकडा, काय करत होते त्या म्हातारा भावाला एवढं सगळं सांगायचं? हा, दिव्या मॅडम आता येणार, कारण त्या डॉक्टरांसारख्या देव माणसाला चौकशीला बोलवून त्रास देणार. म्हणून काय त्या म्हाताऱ्या बाबांची खोटं बोलू आहे? बिचारा किती दिवस झाले अन्न पाणी सोडून आपल्या पोरीला शोधतोय. आणि असं बी मला तुझ्यासारखा आंधळा विश्वास नाहीये कुठल्या बी माणसावर. कोणावर किती विश्वास ठेवतोस ना माहिती आहे मला. तू सांगितलंयस खरं, पण आता असं नको व्हायला. मॅडमने डॉक्टरांना सोडून तुलाच बोलवले पोलीस स्टेशनला चौकशी करायला. अरे बोलू दे की मग, म्या नाही घाबरत. दिव्या मॅडम चांगल्यात, त्यांना समजा मी खरं खरं सांगत. त्या बाबांची पोरगी भेटू दिलं का? मंजुळा केसची फाईल का मिळत नाहीये? इथेच ठेवली होती रात्री मी. शांताराम, शांताराम. हा मॅडम.
तुम्हाला कितीदा सांगितलंय माझ्या फाईल्सला हात लावायचा नाही म्हणून, त्याची जागा चेंज करायची नाही म्हणून. अहो मॅडम, मी हात सुद्धा लावला नाही कोणत्याच फाईलला. आणि काल रात्री तर तुम्ही त्या फाईल बेडरूम मध्ये चाळत होता. मग एका रात्री कुठे गायब झाली ती फाईल? हा, काय झालं मॅडम? मंजुळा केसची फाईल सापडत नाहीये. मला कळत नाहीये माझ्यापर्यंत आलेले डॉक्युमेंट्स असे गायब कसे होते. आधी तर देवी सिंगच्या स्केच मध्ये छेडखानी झाली, आता हे फाईल सापडत नाहीये. आपल्या पोलिसांबाबतीत असं वळ लागलं तर मग बाकीचं काय? मॅडम तुम्ही म्हणत असाल तर फाईल पुन्हा बनवून पाठवू का? तुम्ही दुसरी फाईल रेडी कराल हे मला माहित आहे, पण त्यात पुन्हा वेळ जाणार. आपल्याला सावध राहावं लागेल. आय हॅव अ डाऊट की आपल्या पोलीस स्टेशन मध्ये कोणी माहिती लीक करतंय. तुम्ही पोलीस स्टेशन मधल्या हालचालींवर नजर ठेवा. हो मॅडम. शांताराम, फाईल कुठे सापडते का बघा. हो मॅडम. तुम्ही गाडी काढा, कॅब घेऊन या. डॉक्टर, मॅडमनी भारीच गिफ्ट दिलंय की. मी तर फक्त आधी अंदाज लावला होता, पण आता मला खात्री पटली, मॅडम नक्कीच तुमच्या प्रेमात पडल्यात बघा. मग काय लिहिणार या डायरीत? लव्ह लेटर लिहिणार आहे का लव्ह स्टोरी? असं काही नाहीये डिंपल, तिने सहजच दिलंय हे सगळं. डॉक्टर, या जगात सहज काहीच मिळत नाही ना, हे तुम्ही शिकवलंय. आणि हे गिफ्ट बिफ्ट देताय ना, त्याला एवढं बी पागळू नका. ती मॅडम पोलीस आहे हे विसरू नका डॉक्टर. मी ह्याच्या आधी बी तुम्हाला सांगितलंय आणि आता बी सांगते, जपून राहा. डिंपल, हे तू मला सांगायची गरज नाहीये. हे म्हणजे शाळेतल्या प्रिन्सिपलला सतत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर जरा नीट अभ्यास करा हे असं सांगण्यासारखे. असं नाही वाटत तुला? मला काय करायचंय, मी तुमच्या भल्यासाठीच बोलत होते. हा होय. एक मिनिट. हे बघ, हे काल दिव्याच्या घरून आणलंय. दिव्यासोबत असल्याचा फायदा. तिच्या फाईलमधून डॉक्युमेंट कधी गायब केले तिला सुद्धा कळलं नाही. हे तिच्या प्रेमात किंवा सौंदर्यात वाहत गेलो असतो ना तर नसतं झालं. शपथ, कसलं डेंजर आहे हो डॉक्टर तुम्ही. आपको डर नहीं लगता? जो डर गया वो मर गया. आपला जर उद्या सुरक्षित करायचा असेल तर आज रिस्क घ्यावीच लागते. कळलं? जय हिंद मॅडम. रूपाचे वडील आहेत, तुम्हाला भेटायचे. पाठवा. या बाबा. काका, तुम्ही काय इथे सतत यायचा त्रास करून घेताय? आम्हाला काही माहिती मिळाली ना तर आम्ही तुम्हाला लगेच कळवू. मॅडम, पण मला माहिती मिळाली. तो लांब केसवाला दुकानदार आहे ना, त्यानं बघितले माझ्या रूपाला. तो म्हणाला ती एकदा डॉक्टरांकडे आली होती. काय? म्हणजे रूपा डॉक्टरांकडे आली होती? हो. पण मग ते या बाबतीत कधीच का नाही बोलले? तुम्ही त्यांना विचारा ना, ते सांगतील माझी रूपा कुठे आहे ती. त्यांनी इतकी मोठी इन्फॉर्मेशन कशी लपवली? ए सरे, सरे, अगं बाय, हितच आहेस होय? अगं बाई 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 बाई, किती दिवस झाले ग, गाठ नाही भेट नाही. सारखं सारखं मलाच यायला लागतंय ब इकडं. मग नको येऊस, तुला काय कुणी आवाज धाडलंय वय? हे असं बोलणार असलीस ना तर मी आल्या पावली जाते बघ माघारी. जी सांगायला आलीस ना ती सांगन मग जा. मला नाही सवय तसली कुणाच्या चाड्या करायची. तुला तर चांगलंच माहित आहे. अगं तुझ्या जिबीला काय जरा हाडबीड आहे का नाही? देवाला तरी घाबर. माझं राहू दे, तुझं सांग. आज अगदी नवीन लुगडं घातलंयस, काय कार्यक्रम आहे का काय तुझ्या घरात? लागली का तुझी नजर माझ्या नव्या लुगड्याला? बाई आजकाल तर ना
सुंदर दिसणं बी पाप आहे. म्हणून तर मी ना पिठीतनं नवं लुगडं काढून कावा नेसत नाही. आणि कावा नेसली ना नवं लुगडं हे गावातले लोक कोण नवीन हिरोईन आली म्हणून बघतात माझ्या. टोन्या दे, टोन्या ती माझी शाई दे लवकर. नाही दे, मला ही शाई का नाही कपड्यांना नीळ म्हणून वापरायची. अरे टोन्या ती कपड्यातली शाई नाहीये, दे लवकर. नाही निळच जायचं, दे लवकर. नाही दे टोन्या. काय सांगितलं माझ्या घर? अगो बाई, अगं शाई सांडली ह्या ना तुझ्या नवीन लुगड्यावर. तुझी झाली तरकट, तुझा मुडदा बसवला, तुला घातलं नेऊन डाबऱ्यात, सगळं माझ्या नव्या लुगड्याची वाट लावली. थांब बघतीच आता तुझ्याकडे. दीदीने सांडली शाई, दीदीच्या हातात बाटली ती, मी नव्हतो. टोन्या ग बस. आजी त्यानं शाई पाडली. ए तूच होतीस तू. ए गप. तुझा पालखीचा काढला थोर तुझ्या, तुझं मड बसवलं तुझं. थांब आता बघतीच तुझ्याकडे. नाही आता काय चाललंय तुमचं? तोंडापेक्षा बारकं असल्यागत करायला लागलं. तुमच्या वागण्याला काही धरबंदच राहिला नाही बाया. मला तर लई कटाळा आलाय. अगं लय शिर्डीवाली शेंडा हाणतीस ग, लय चुरू बोलायला लागलीच आता. जण आत्या मला सांगा, तुम्ही दोघी एकाच वयाच्या आहात ना? तुम्ही वागता का तुमच्या घरच्या संग असं? ए बाया, मला नको घेऊ तुमच्या दोघींच्या मध्ये. अगं घेऊ दे की, सांगू दे सगळ्या गावाला, आणि सगळ्या गावाला गोळा करून सांगू दे मी कशी वागते. ती माझी अडचण झाली आहे ना, माझा लय त्रास झालाय. मी आता 1 मिनिट बी इथं थांबणार नाही. अगं डिंपे, ए डिंपे, हायस का कुठे खपली आहेत? अगं हाय. अगं माझी कापडं भर लवकर, त्यांना माझी लय अडचण झाली आहे. माझं त्यांना सण होईना, मला त्यांना खायला घालायला लागतंय ना. मी जातेच बघ आता, मी घरातच थांबणार नाही. लवकर माझी कापडं भर डिंपे. तुम्ही एकटा असताना आजपासून ही डायरी आणि पेन तुमच्यासोबत मायरा आणि माझी आठवण म्हणून. थँक्यू सो मच. डॉक्टर या ना. बाबा तुम्ही बसा ना. तब्येत कशी तुमची आता? ते ठीक आहे, पण त्यांनी जे सांगितले त्यानंतर मी अस्वस्थ झाले. काय झालं? काय सांगितलं त्यांनी? नाम्याने काकाला सांगितलंय की रूपा तुमच्याकडे आली होती. रूपा यांची मुलगी. आली असेल कदाचित पेशंट म्हणून. क्लिनिकमध्ये कितीतरी पेशंट येतात ना, त्यामुळे मी खात्रीने नाही सांगू शकत. आणि मला जर माहीत असतं आपल्या बापाला अंधारात ठेवून ती इथे आली आहे, तर मी तिला समजावून यांच्याकडे पाठवलं असतं. चव्हाण, शिखरीला सांगा नाम्याला घेऊन या. नाम्या 100 नाही 200% मला वाटते बघ. पोलीस तुझा खटका मिटवणार म्हणजे मिटवणार. ए तुम्हाला भीती नको घालूस, म्या नाही घाबरत. कर नाही तर डर कशाला? कळेलच की घोडं मैदान काय लांब नाही. बोला साहेब, काय पाहिजे? तू पाहिजे, चल तुला मॅडमने बोलवलंय. मी कशाला? झाली की चौकशी, आता किती वेळा? त्या मॅडमला सांगा की माझा धंदा बुडतोय. एकदाच काय ती चौकशी करायची ना. ए आता फक्त चौकशीला बोलवलंय. लय शहाणपणा करशील ना तर आत टाकीन. बचा लगावा चू लगावाला आता. कार काय झालं? तू तर घाबरत नव्हता ना पोलिसांनी? थांब. हो साहेब, काय म्हटलंय माहिती का ह्यो? पोलिसांना खिशात घेऊन फिरतो खिशात. हा हो नाही 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 साहेब, नाही. कसला खोटं बोलतोयस? आता माझी लाकडं काय मसनात पोचवतोस वय? का काय झालं? ठीक आहे, गुण 2. आता आपल्या कर्माची फळं
आपणच बघा जा. आज चुकलं माझं. ए चल बस गाडीवर. हो साहेब, मी खरंच काय नाही केलं साहेब. अहो साहेब, तुमची शपथ, माझ्या पळून गेलेल्या बायकोची शपथ, मॉलची शपथ साहेब, शपथ मी काय नाही केलं. शपथ साहेब, मला माफ करा साहेब. हे सगळं दिव्या मॅडमला सांगायचं. माझ्या पुढे नाटक करून काय उपयोग नाही. चल बस. अहो साहेब, मी नाटक नाही करते. माझ्या डोळ्यात बघा ना, मी खरं बोलतोय साहेब. मी काय नाही केलं, मला सोडा साहेब. बजा लगा, तू दोस्त आहे की नाही माझा, त्यांना सांग. नाही 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 हो साहेब, अहो काय करताय तुम्ही? हा कसली वाट बघताय? घेऊन जा क्याला. ए नामा, बस लवकर चल. का उतरू खाली गाडी तुम्ही? बजा, बैला, माकडा, हीच का तुझी दोस्ती? कुठं पेडशील पाप? ए दाताळा, लय कालवा करू नकोस. जा पुढे, दुकान बंद करून ये तुम्ही. हा लवकर ये लवकर ये. हा कर, नाही तर डर म्हणे. अरे माझा लय त्रास होतोय ना, माझी अडचण झाली. मी जातेच आता घर सोडून. मी थांबतच नाही आता इथं. जातेच आता घर सोडून. ह्यांना लय माझी अडचण झाली. हे मम्मी, अगं आजी घर सोडून निघाली. अगं मम्मी, आजी घर सोडून निघाली. अगं सरे, तू बी कुठे डोक्यात राग घालून घेतेस? आता ह्या वयात कुठे जाणार आहेस? चालले माझ्या लेकीकडं. आता तर कुणी अडवावंच मला. मग सांगते बघ मी त्यांना. आजी, तू तर मूड आहे ना, बोलूच नकोस. किती बी आजी आजी केलं ना, तर मी आता थांबणार नाही. अगं आजी, अगं मी काय तुला थांबवायसाठी नव्हतं हाक मारत. चल, मी तुला बस मध्ये बसवतो आणि परत येतो, असं म्हणतोय मी. अरे तुला भरली रगात पिती. तुला तुझं मड बसवलं तुझं. आता तर मी परत येतच नसते. आवाज त्या आय कुठं चालली आहेस? माझा त्रास होतोय ना तुम्हाला. मग राहावा राजा राणी दोघं सुखात. आय काय पण काय बोलतीस ग? तुझी अडचण का झाली का मला? चल बरं घरात जाऊ. माहितीयस लय मायाचा. लय मायाचा भारीन चाटून वासरू मारी. अगं आजी, अगं चल की लवकर, तिकडे एसटी जाईल नाही तर. टोन्या, गप्पस की माकडा. टोन्या, तुला चांगलं रट्ट द्यायला पाहिजे बघ. त्या बिगर तू सुधारायचं नाहीस. आवाज त्या माझं चुकलं. मी असं बोलायला नको होतं, पण तुम्ही कुठं बी जायचं नाही. तुमच्याशिवाय या वाड्याला शोभा नाही व. तर तुझं तोंड लय चुरू चुरू चालत होतं ना. आता नाहीच मी थांबणार इथं. आई सोड ना, आई सोड ना, आई सोड माझी पिठी. आई सोड ना. सोड बघू. अगं सरे, अगं ह्यात तर कपडेच नाहीत. अगं आली असेल चुकून दुसरी पेटी. बरं झालं दुसरीच पेटी आली. आवाज त्या आपल्या माणसावर एवढं रुसायचं होय. तुम्ही कुठं बी जायचं नाही. गरम गरम चहा करून आणते तुमच्यासाठी. डिंपल, त्यांना बसव. टोन्या, आत ठेवती पेटी. आजी, बस इथं. आय मी जरा झोपतो. हा डिंपे, जरा जनीला विचार कर म्हणावं. जा त्या मंगलला सांग. वय जने गेली का ग सगळी? वय बघितलंस ना कशी माझी पावर आहे. तुझं आहे का तुझ्या सुनावर असा ठाक? शिखरीला विचारा किती वेळ आहे अजून. तुम्ही दिलेलं गिफ्ट आवडलं मला. सॉरी, मी कामाच्या गडबडीत तुम्हाला विचारायला विसरले. थँक्स, तुम्ही काल घरी आलात. मला छान वाटलं. मलाही खूप बरं वाटलं. मला ऍक्च्युली तुमची सही हवी आहे यावर. कशासाठी? मी कर्तृत्ववान महिलांचा खूप आदर करतो. तुमची आठवण राहील ना म्हणून. प्लीज.
नाम्याला माहिती आहे रूपा माझ्याकडे चालली होती. तो जर दिव्यासमोर काही पचकला तर माझा सगळा खेळ खाल्लास. मला काहीतरी केलंच पाहिजे.